केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वादिक्लं सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमरतं सर्वदि साक्षिभूतं भावादिक्लं त्रिगुणैकं सद्गुरुं गुरुमामि। दीपमाला अकॅडमी शिरपूर संचलित शिरपूर टॅलेंट सर्च परीक्षा या शिरपूर टॅलेंट सर्च परीक्षेच्या बक्षीस वितरणाच्या प्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुण्यांपैकी माननीय संगीताताई देवरे उपनगराध्यक्ष, त्या पद्धतीने माननीय बाबूलाल भिकामाडे नगरसेवक, माननीय श्री दादासाहेब वासुदेव देवरे बांधकाम सभापती, माननीय श्री श्यामकांत तिसे, त्या पद्धतीने नूतन मॅडम, लोखंडे मॅडम ज्यांच्या माध्यमाने हा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आला। दीपमाला अकॅडमीचे संचालक आदरणीय दीपक महाजन सर, त्यांचे जवळचे स्नेही, आमचे परमार्थ स्नेही शिष्य, आमचे ज्यांनी या अकॅडमीशी माझी ओळख करून दिली, म्हणजे आदरणीय श्याम सर, उपस्थित आदरणीय विद्यार्थी, सर्व पालक मित्र मंडळ यांचे मी पुन्हा या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो। खऱ्या अर्थाने या अकॅडमीचं कार्य काय, तर विद्यार्थ्यांमध्ये एक टॅलेंट कसं ओळखावं, टॅलेंट ओळखणं या अकॅडमीचं काम। आज खऱ्या अर्थाने तुम्ही आपण या परीक्षा देऊन पास झालो, काही लोक काही मार्कांसाठी राहिले, काही पोरं विद्यार्थी काही मार्कांसाठी राहिले। आज जे सक्सेस झाले त्यांना आनंद वाटत असतो, परंतु जे फेल्युअर झाले तर त्यांनी खचून जाऊ नका। त्यांना एकच सांगावं असं वाटतं, जे यशाची पायरी सर करतात किंवा ज्यांना बक्षीस मिळाले त्यांनाही विनंती, आपल्या यशाचा गौरव करू नका। कारण काय, तुमच्या यशाचा गौरव तुम्ही स्वतः न केल्यापेक्षा समाजाने किंवा नातेवाईकांनी आपली श्रेणी केलं तरी महत्वाचं। कारण आइन्स्टाईन म्हणून एक शास्त्रवेत्ता होऊन गेला, त्याने सांगितलं, इफ यू विन यू नीड नॉट टू एक्सप्लेन, इफ यू विन यू नीड नॉट टू एक्सप्लेन, बट इफ यू लूज यू हॅव टू एक्सप्लेन। आपण कुठे कमी पडलो हे समाजाला दाखवा, जेणेकरून समाज तुम्हाला त्याच्यातून मार्गदर्शन करेल आणि समाज पुढे तुम्हाला चालण्याचा प्रयत्न करेल। म्हणून कदाचित डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांच्या जीवनात एक उदाहरण सांगेल। डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आपल्या भारताचे महामहिम राष्ट्रपती, माजी राष्ट्रपती, त्यांनी जेव्हा लहान होते, लहान असताना अभ्यास भरपूर केला। त्यांनी एमडीची परीक्षा दिली, परंतु एमडीची परीक्षा देत असताना काही मार्गाने ते राहिले। तर त्यांचे आध्यात्मिक गुरु होते डॉक्टर शिवानंद शास्त्री। डॉक्टर शिवानंद शास्त्रींजवळ ज्यावेळेस डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आले, त्यांनी सांगितलं, बाबा तुम्ही सर्वज्ञ, तुम्ही पाहिलं मी भरपूर मेहनत केली, परंतु मेहनतीचं फळ मला पाहिजे तसं मिळालं नाही। मी एमटीए मध्ये काही मार्कांसाठी राहिलो। तर डॉक्टर शिवानंद शास्त्रींनी सांगितलं होतं, अरे कदाचित ही नोकरी नाही मिळाली ना, तर कदाचित ह्या नोकरीच्या पात्रतेत तू नसेल, याच्यापेक्षा कितीतरी मोठी नोकरी तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होईल, हाच आशीर्वाद। आणि कदाचित त्याच इन्स्पायरेशनने डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांनी मिसाईल मॅन म्हणून आपण ओळखलं। आज भारतात नाही तर देशात नाही तर संपूर्ण जगामध्ये मिसाईल जर कोणी दिली असेल तर आपल्या भारताने दिली आहे। आणि भारताला मिसाईल म्हणून मॅन म्हणून ज्यांची ओळख आहे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम। मला सांगा, कदाचित ठरले असते तर त्या ठिकाणी मिसाईल मॅन म्हणून ओळख झाली असती का? आज जे फेल्युअर किंवा एक दोन मार्कासाठी राहिले त्यांनी निराश होऊ नका, तुटून जाऊ नका। कारण ही जरी वाईट असतो काही साहेब, मी काय सांगते, उदाहरण देत असतो, तुटून जाऊ नका, खचून जाऊ नका। बघा, अंड दोन प्रकारे फुटतं, एक जर आतून फुटलं तर त्याच्यातून पिलू जन्माला येतो, जीव जन्माला येतो। आणि तेच घडतं जर बाहेरून फुटलं, बाहेरून पडलं तर त्याचं आमलेट होतं। म्हणून आमलेट व्हायचं तर जीव व्हायचं, हे आपण लक्षात ठेवा। आतून फुटलं पाहिजे, नाभी से निकलने वाली हंसी उसको उद्दम लगाना पड़ता है। आपण आतून नाभीपासून प्रयत्न केला पाहिजे। कारण कसं आहे, आपण प्रयत्नच नाही केला आणि जर खाली बसून आपण करायचंय, परोपकार जमाना उडान देखता है, परोपकार जमाना उडान देखता है, आणि आसमान जमीन पे बैठके की आसमान देखता है। पण आपल्याला उडायचं ना, उडत असताना वरती बघा, आपले पाय आपल्या जमिनीवर टिकून राहू। आणि काय, आपण कायमस्वरूपी प्रयत्न करत राहिलं पाहिजे, प्रयत्नवान आपला असला पाहिजे। स्वामी विवेकानंद काय म्हणायचे, अराइज अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रीच्ड। थांबू नका,
तुम्हाला तुमचं बोल जोपर्यंत रात्रंदिवस मेहनत करा, जितका प्रयत्न करत असेल तेवढा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करा. आज कदाचित आयोजकांनी तुम्हाला सांगताना सांगितलं की PhD झालं, M.Pharm झालं. मला आनंद वाटतो सांगताना ते साहेब दादासाहेब काकासाहेब माझ्या आयुष्यातील 12 वर्ष शिरपूरमध्ये माझं B.Pharm शिरपूरला झालं, M.Pharm शिरपूरला झालं. सोबत आध्यात्मिक कार्यक्रमही त्या ठिकाणी चालत असायचे. परंतु सांगताना आनंद होईल की कदाचित रात्रीचे फक्त 3 ते 4 तासाची झोप असते. आताही सध्या त्याही वेळेस सांगतो तुम्हाला कार्यक्रम कथा कीर्तन करून सुद्धा आजही तुमच्या RC पटेलला जर तुम्ही गेला तर 2013च्या M.Pharmच्या गोल्ड मेडलिस्टला माझं नाव त्या ठिकाणी बोलण्यात तुम्हाला सांगायचं काय सांगायचं. माझा एक काळ असा होता, मी 10वीला असताना इंग्रजीमध्ये फक्त 35 मार्क, इंग्रजीमध्ये फक्त 35 मार्क, एका मार्कासाठी मी पास झालो. त्याच्यानंतर 12वीला मी त्या ठिकाणी माझ्या शाळेत पहिला आलो होतो. त्याच्यानंतर ज्यावेळेस B.Pharmला इकडे आलो, इकडे आल्यानंतर घरापासून नाटक थोडंसं दुःखी झालो होतो. तर मला B.Pharmला फर्स्ट क्लास सुद्धा मिळाला नव्हता. फक्त 59% मला सांगायचं तात्पर्य काय. आणि त्याच्यानंतर मग चिकाटी घेतली आणि चिकाटी घेतल्यानंतर मास्टरला मी ज्यावेळेस या ठिकाणी होतो त्यावेळेस मी भरपूर प्रयत्न केले आणि प्रयत्न करून M.Pharmला गोल्ड मेडल त्या ठिकाणी गोल्ड मेडल मिळालं. तुम्हाला आनंदाने सांगायचं राहते आता तुमचं 4 महिन्यापूर्वी वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीवरून त्या ठिकाणी PhD पदवी सांगायचं तात्पर्य काय. कारण आपण जर होतं ते आपल्याला नाही होणार, आपल्याला नाही होणार तरी नाही होणार. परंतु चिकाटी धरली तर चिकाटीने सगळं होत असतं. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, मुश्किलों से भाग जाना आसान होता है. हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. प्रत्येक जीवनामध्ये प्रत्येक क्षण इम्तिहान आहे आपलं. प्रत्येक क्षणामध्ये परीक्षा द्यायची आपल्याला. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को मिलता नहीं तो जिंदगी में, और लड़ने वालों के कदमों में जहान होता है. म्हणून आपण घडलं पाहिजे, घडवं झालं पाहिजे. आपण स्वप्न आहे, स्वप्न घेऊन जर पुढे चालत असाल की असं केलं पाहिजे. आता तुम्ही पुढे काय करतात ते मला माहित नाही, परंतु कदाचित काही वेळेस काय होतं. मी माझं उदाहरण सांगतो. मला फार्मसीला जायचं नाही, माझं स्वप्न वेगळं होतं. माझं स्वप्न होतं डॉक्टर बनायचं. परंतु मी ज्यावेळेस फार्मसीला आलो त्यावेळेस असं म्हणायला पाहिजे का कदाचित आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यावेळेस पाहतो तुम्ही आता पुढे डिग्रीला जा विद्यार्थ्यांना सांगायचं कदाचित तुम्ही मनाच्या विरोधात जाल किंवा आई वडिलांनी सांगितलं हेच करायचं हेच कर, कदाचित तिथे गेल्यानंतर सुद्धा पण मनाने आता पडलो ना आपण एका प्रवाहाने तुम्हाला भेटून दिलं त्या प्रवाहामध्ये तुम्हाला करायचं आणि जर नाही तुला डुबून मरण्यापेक्षा या काठावरून त्या काठावर जायचं ना तर प्रयत्न केल्याशिवाय ते होणार. म्हणून पुन्हा या ठिकाणी आदरणीय दीपक महाजन सरांना खूप खूप धन्यवाद द्यावेसे वाटते. कारण या पोरांना घडवणं आणि सध्या काळामध्ये बरं का जर पाहिलं तर पोरांना शिक्षण देत असताना पैसा घेऊन शिक्षण देणं खूप त्याची आजची ट्रेंडिंग झालेलं आहे. परंतु यांच्यासोबत विज्ञानासोबत अध्यात्मही त्या ठिकाणी घडला पाहिजे किंवा आध्यात्मिक शिक्षणही पोरांना घडलं पाहिजे. कदाचित त्या अनुषंगाने आदरणीय दीपक महाजन सरांनी मला बोलवलं आणि मला तुम्हाला एक विनंती पोरांना तुम्ही शिक्षण द्या. एक संदेश एक वचन तुम्हाला मला द्यायचं आहे. तुम्ही मोठे व्हा, तुम्ही मोठ्या पदावर जा, तुम्ही खूप शिका, तुम्ही डॉक्टर व्हा, तुम्ही वकील व्हा, तुम्ही इंजिनियर व्हा, तुम्ही प्राध्यापक व्हा, तुम्ही मोठे IAS ऑफिसर व्हा. परंतु हात जोडून विनंती आहे मोठ्या पदावर जात असताना असं एकही कृत्य करू नका जेणेकरून तुमच्या बाळाबापाच्या डोळ्यामध्ये अश्रू येईल. पण हात जोडून विनंती आहे असं काम मुलीच करू नका. कारण आपला बाप आपली आई आपल्यासाठी प्रयत्न करते. आणि माझ्या पालकांना सुद्धा माझी विनंती आहे पोरांना शिकवत असताना आपण इंग्लिश मीडियम मध्ये पोरांना पाठवतो ठीक आहे ना, माझ्या पोरांनी इंग्लिश बोललं पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. परंतु इंग्लिश शिकवत असताना आपली मराठी संस्कृती आणि मराठी मातीशी नाळ जोडली पाहिजे हे लक्षात ठेवा. कारण इंग्रजीशी मी माझं काही त्या ठिकाणी काही विरोध नाही. इंग्लिश इज नॉट अ बॅड लँग्वेज, इंग्लिश इज नॉट अ बॅड लँग्वेज बट इंग्लिश कल्चर इज बॅड. इंग्रजांची संस्कृती वाईट आहे. इंग्रजी शिकता शिकता कदाचित पोरांना विचारावं इंग्लिश मीडियम मध्ये पोरं मी अनुभव घेतो. या पोरांना शाळेमध्ये पाठवल्यानंतर समजा घरी आल्यानंतर ते आले आणि एखाद्या वस्तूला घ्यायला पाठवावं की असं कर भाऊ असं कर 50 रुपये घे, 50 रुपये गेल्यानंतर 25 रुपयाची वस्तू आण आणि 25 रुपये परत आण. तो विचारतो व्हॉट डू यू मीन बाय 25. त्याला 25 रुपये कळत नाही, त्याला 25 रुपये सांगावं लागतं. मग तेव्हा त्याचा ट्यूब पेटतो डोक्याचा. हात जोडून विनंती आहे आपल्यालाही विनंती आहे पालकांना
आणि खऱ्या अर्थाने आपण पोरांना शिक्षण देतोय आणि शिक्षण देत असताना एवढं पण शिकवू नका की ते पोरं शिकून झाल्यानंतर आपल्याला अनाडी समजतं. अनुभव आहे, ज्या पोरांना मोठ्या मोठ्या पदावर पाठवावं, मोठ्या मोठ्या पदावर शिकवायला पाठवावं, ते पोरं शिकतात आणि शिकून आपल्याच मायबापाला अनाडी समजतात आणि आपल्याच मायबापांना काही नाही बोलतात. परंतु विनंती आहे की शिक्षणासोबत पोरांना संस्कार सुद्धा त्या ठिकाणी घडले पाहिजे. म्हणून एकच विनंती आहे आणि या ठिकाणी तरुणाई उपस्थित आहे. शेवटचं एक वाक्य सांगेल, आपल्याला करायचं ना देशासाठी काहीतरी करायचं, आपल्या परिवारासाठी काहीतरी करायचं. आपण पुढे गेलो तर आपल्या परिवाराचं नाव उंचावेल, आपल्या देशाचं नाव उंचावेल, असं कार्य आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. म्हणून कुठेतरी आज सकाळी सकाळी पेपरमध्ये बातमी ऐकली, पीएससी पीएकर असताना गेले, पीएकर पीएससीसाठी मिळाला. कदाचित प्रेम शब्द चुकीचा अर्थ पाश्चात्य संस्कृतीने करून टाकला. प्रेम हा पवित्र शब्द म्हणजे भारतीय संस्कृतीने जगा लागला, परंतु कदाचित त्याच शब्दाला येतो वी लव म्हणजे प्रेम नाही. प्रेम म्हणजे प्रेम परिचय को पहचान बना देता है, प्रेम दीवाने को गुलिस्तान बना देता है, तो आप की कहता हो गए लोग नहीं, अरे प्रेम इंसान को भगवान बना देता है. म्हणून आज कदाचित ऐकायला मिळतं पीएससी पीएकरासाठी गेली, पीएकर पीएससी साठी मिळाला, कारण तरुणांमध्ये प्रिंटिंग चाललंय. पण एकच आज शेवटची एक विनंती करेल, अरे क्यों मरते हो बेवफा सनम के लिए, अरे क्यों मरते हो बेवफा सनम के लिए, तो अगर जमीन तक नसीब नहीं होंगी दफन के लिए, मरना हो तुम्हारे वतन के लिए, मरना हो तुम्हारे देश के लिए, अरे हसीना एक दुपट्टा फाड़ देंगे तुम्हारे कफन के लिए. दीपक आनंद सरांचे धन्यवाद करतो. त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जो टॅलेंट या विद्यार्थ्यांमध्ये ओळखला पाहिजे, या शिरपूर टॅलेंटच्या संस्थेच्या वतीने, या परीक्षेच्या वतीने त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी ओळखला. पुन्हा सगळ्या मान्यवरांना खूप खूप धन्यवाद देतो आणि मला या ठिकाणी 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली आणि त्या ठिकाणी तुमच्याशी संवाद साधण्याचा मला त्या ठिकाणी जो प्रसंग दिला त्याच्याबद्दल पाहिलं त्यांचे खूप खूप धन्यवाद म्हणतो. पुन्हा सगळ्यांचे धन्यवाद.